की पुणे ते मुंबई हा पहिला एक्सप्रेस हायवे देशातला हा बांधण्याची मला संधी मिळाली आणि तो हायवे आता 26 वर्ष झाले. त्याच्यावर अजूनही गड्डे पडत नाहीत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला परवानगी दिली नाही. त्यामुळे मिसिंग लेंथचं काम काही आम्हाला करता आलं नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे ते काम अडलं. ते आवश्यक होतं, पण देवेंद्रजींनी आणि महाराष्ट्र सरकारने तेही काम आता पूर्ण केल्यामुळे मिसिंग लिंक पण पूर्ण झालेली आहे. पण त्यामुळे मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर आता आम्ही अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर JNPTकडे जात असताना आम्ही एक पुन्हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतलेला आहे आणि हा जो हायवे आहे हा याच्यातलं पहिलं टेंडर आता आम्ही काढणार आहे. खरं म्हणजे माझी इच्छा आहे की मुंबई ते बंगलोर हे 5 तासात पूर्ण करायचं आणि त्यामुळे हा जो नवीन हायवे 10,000 कोटीचा आहे हा पुणे तो मुंबई JNPT प्रेझेंटली हॅज टू पास थ्रू द कंजेस्टेड एरिया ऑफ पनवेल अँड नवी मुंबई. तिथे जाण्याची गरज पडणार नाही आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टेकन अप द प्रोजेक्ट ऑफ कनेक्टिंग मुंबई पुणे सेक्शन ऑफ NH48 न्यू चौक मुंबई पुणे एक्सप्रेसवे टू खालापूर विथ JNPT मुंबई वाया अटल सेतू. तर हा नवीन एक्सप्रेस हायवे जवळपास जागा 120 मीटर आम्ही विड्थची घेणार आहे आणि हा पुण्याच्या रिंग रोडपर्यंत आणणार आहे. याला पहिल्या पॅकेजच्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 10,000 कोटीचा हा प्रोजेक्ट होईल आणि याचं पहिलं टेंडर आता पहिल्या पॅकेजचं आम्ही काढून याचंही भूमिपूजन पुढल्या 2-3 महिन्यात करायचं ठरवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांना आम्ही आमंत्रित करूच. हा प्रोजेक्ट जो आहे हा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये महत्त्वाचा आहे आणि विशेषतः आपल्या इथे पागोटे JNPT नियर कराल इंटरचेंज हे ठिकाणी जे विलेजेस आहेत दिघोडे, चिरनेर, बारपाडा आणि याचा एंड या हायवेच्या तिथून होणार आहे. त्यामुळे हा त्या ठिकाणी मुंबई गोव्यालाही पण क्रॉस करणार आहे. प्रपोज जो ग्रीनफील्ड हायवे आहे हा अटल सेतूवरून एक्झिस्टिंग पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे याला पॅरलल प्रपोज पुणे बेंगलूर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. आपण पुण्याच्या रिंग रोडपर्यंत पूर्ण केल्यानंतर या हायवेनी संभाजीनगरकडे जाता येईल आणि पुढे बंगलोरकडे जाता येईल. फलटणकडनं पुणे ते फलटण आणि पलीकडे बंगलोर एक्सप्रेस हायवेची पण अलाइनमेंट पक्की झालेली आहे. लवकरच त्यावरही पण मार्ग निघेल आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेचं या प्रकल्पामुळे पुढचं जीवन अतिशय सुखद आणि सुसह्य होणार आहे. त्या जनतेला मनापासून